नमस्कार मित्रांनो, जीनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपल्यासाठी खुश खबर आहे। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत लवकरच जमा होणार आहे। मग मित्रांनो, एप्रिल ते जुलै या 4 महिन्याचे पैसे म्हणजे 6000 रुपये लवकरात लवकर शासन लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकणार आहे। मग हे कोणत्या तारखेला मिळणार आहे, तसेच हे पैसे मिळवण्यासाठी आपले खाते हे डीबीटीला लिंक होणे खूप गरजेचे आहे। मग तुमचे बँक खाते हे आधार लिंक आहे का? जर नसेल तर ते कसे पाहाल? लिंक करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे द्यावे लागेल आणि ती कागदपत्रे कुठे जमा करावी लागेल? लाभार्थी खाते स्टेटस कसा चेक करावा आणि लाभार्थ्यांना पैसे कधी मिळतील याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। तरी असे माहितीपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्याला असेच महत्त्वाची माहिती वेळोवेळी मिळत राहील। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती पेन्शन योजना लागू असणाऱ्या जनतेला हे पैसे आता डीबीटी मार्फत आधार लिंक बँक पासबुकवर मिळणार आहेत। त्यासाठी या लोकांना आपले स्वतःचे आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे। तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करावा लागणार आहे। हे काम केल्यानंतर आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँकेची पासबुक झेरॉक्स प्रत, आधारला लिंक केलेला चालू मोबाईल नंबर हे आपल्या गावचे तलाठी कार्यालय अथवा तहसीलदार ऑफिसमध्ये संजय गांधी निराधार योजना या शाखेमध्ये कागदपत्रे जमा करायची आहे। तर मित्रांनो, ही कागदपत्रे जमा केल्यानंतर या ठिकाणी तुमचे खाते हे डीबीटीशी जोडले जाणार आहे आणि या योजनेचे पैसे हे आपल्याला डीबीटी मार्फत मिळणार आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शेतकरी मित्रांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पेमेंट हे डीबीटी मार्फत दिले जाते। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने असा जीआर काढला आहे की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती पेन्शन योजना व इतर या निराधार योजना या सर्वांचे पैसे हे डीबीटी याच पद्धतीने पैसे लोकांच्या अकाउंटवर जमा होणार आहे। त्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक डीबीटी पोर्टल सुद्धा विकसित केले आहे। मग या ठिकाणी ते पोर्टलचे नाव आहे sas.maha.it.org। या ठिकाणी हे पोर्टल, या पोर्टलच्या माध्यमातून सर्व निराधार योजनांचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर मग मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जी निराधार लोक आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना व त्यासाठी किमान त्यांचे वय 65 वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि जे निराधार आहेत त्यांच्यासाठी श्रावणबाळ निवृत्ती पेन्शन योजना अशा 2 योजना सुरू केलेल्या असून त्यांना सुरुवातीला हे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा होत होते। परंतु आता महाराष्ट्र शासनाने आधार लिंक बँक अकाउंटवर म्हणजेच डीबीटी योजना याद्वारे पैसे जमा करण्याचे नियोजन चालू आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने या ठिकाणी महाराष्ट्र तंत्रज्ञान मुंबई म्हणजे MAHA.IT यांच्यासोबत करार केलेला असून या कंपनीने ही डीबीटी पोर्टल विकसित केलेले आहे। तसेच हे पोर्टल विकसित करण्यासाठी शासनाने 34,68,703 रुपये या ठिकाणी खर्च केलेला आहे। महाराष्ट्र शासनाने 26 मार्च 2024 रोजी याबाबत जीआर प्रसिद्ध केलेला आहे। मित्रांनो, मग या योजनेसाठी आपल्याला कोणकोणते महत्त्वाचे कागदपत्र लागतील? जर तुमचे या ठिकाणी अकाउंट लिंक झालेले नसेल तर तुम्हाला हे कागदपत्र जमा करावे लागतील। स्वतःचे आधार कार्ड अपडेट असावे, मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे। नंतर नॅशनल बँकेचे पासबुक आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे। तसेच स्वतःचा मोबाईल नंबर हे 3 कागदपत्रे आपण गावातील तलाठी कार्यालय अथवा तालुका लेवल असणारे तहसीलदार कार्यालयात येथे जमा करणे गरजेचे आहे। तर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ या योजनेचे पैसे डीबीटी द्वारे चेक करण्यासाठी शासनाने एक वेबसाईट प्रसारित केली आहे। तर मग ती
पुढील प्रमाणे आहे। तर मग मित्रांनो, आपण सर्वप्रथम गुगलवर गेल्यानंतर sasmaha.it.org या ठिकाणी क्लिक करा। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत हे वेबसाईट चालवल्या जाते आणि या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे तिथं आणि नंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि गेट मोबाईल OTP वर क्लिक करायचं आहे। गेट मोबाईल OTP वर क्लिक केल्यानंतर जो आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यावर आपला OTP येईल। मग मित्रांनो, जो नंबर तुम्ही देणार आहेत तो तुमच्या स्वतःजवळ असणे गरजेचे आहे, तरच तुम्ही लगेच तो OTP टाकून त्या ठिकाणी आपलं स्टेटस म्हणजे आपल्या योजनेची लाभार्थ्याच्या खात्याची काय स्थिती आहे, स्टेटस म्हणजे स्थिती त्या ठिकाणी बघू शकतो। म्हणजे आपले त्या ठिकाणी किती महिन्याचे हप्ते आले आहेत, किती महिन्याचे हप्ते यायचे बाकी आहेत, हे सर्व काही स्टेटस आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे। आपले नाव, आपले वय, आपण कोणत्या योजनेमार्फत या ठिकाणी लाभ घेत आहोत, हे सर्व काही या ठिकाणी आपल्याला स्टेटसमधून कळणार आहे। समजा मित्रांनो, जर तुमच्याकडे मोबाईल नंबर या ठिकाणी आठवत नसेल तर आपण आधार कार्डद्वारे सुद्धा हे स्टेटस चेक करू शकतो। मग मित्रांनो, त्या ठिकाणी आपला आधार कार्ड टाका, त्या ठिकाणी मग आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड टाका आणि गेट आधार OTP या ठिकाणी क्लिक करा। मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला या ठिकाणी तुमचे स्टेटस दिसत नसेल आणि तुम्हाला तुमचं मोबाईलवर OTP येत नसेल तर मग मित्रांनो, आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण बँक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स आणि आपला मोबाईल नंबर स्वतःचा हा तलाठी किंवा संजय गांधी निराधार योजना या तहसील कार्यालयातील शाखेमध्ये जाऊन या ठिकाणी आपण जमा करू शकतो किंवा आपण जमा केले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही संजय गांधी निराधार योजना शाखा तहसील विभाग या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नायब तहसीलदार असतात, त्यांच्यामार्फत ही शाखा किंवा हा विभाग चालवला जातो। त्यांच्यासोबत 2 क्लर्क असतात, त्यांच्यामार्फत त्यांच्याशी जाऊन तुम्ही विचारपूस करू शकता की तर ते तुम्हाला या ठिकाणी खाते चेक करून देतील आणि मग तुम्हाला कळेल की तुमच्या जे खाते आहेत किंवा जे तुमची योजनेचा लाभ घेतात त्यात काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्या। मित्रांनो, शासनाने परिपत्रक काढले आहे की एप्रिल ते जुलैपर्यंतचे 4 महिन्याचे पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत। रक्कम आहे ती आपल्याला मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळण्याची पूर्णपणे शक्यता आहे आणि त्या संदर्भात शासन लवकरच त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना काढणार आहेत। आधीच त्यांनी सांगितलेले आहे की वर्ग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या आता लवकरात लवकर ह्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर लाभार्थ्यांना, आपल्या ओळखीच्या माणसांना या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा। म्हणजे तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।